सुहास आणि माया मॉर्निंग वॉक करून जेव्हा घरी येत होते तेव्हा माया खूप खुश होती. बाहेर जाणार आहोत या विचाराने ती खूप आनंदी होती. पण जेव्हा घरी आले तेव्हा इथून पुढे तसे सर्व येणारे जाणारे पाहू लागले. माया, आपण याच गावात राहणार आहोत. परत कधीतरी येऊ. आता जायला हवं, नाहीतर आई घर डोक्यावर घेईल. आधीच तिने जास्त दूर जायचं नाही असं बजावलं आहे आणि उगीच तिचा राग नको ओढवून घ्यायला. सुहास समजावून सांगत होता. तसं मायालाही पटलं आणि ती त्याच्या मागे निघाली. माया जाताना पण गप्प बसली नाही. एका म्हाताऱ्या आजीला तिच्या डोक्यावरची कळशी आपल्या डोक्यावर घेऊन घरापर्यंत नेऊन दिलं. त्या आजीने भरभरून आशीर्वाद दिला. मायेने गालावरून हात फिरवला. त्याचा तिला खूप अभिमान वाटला. स्वाभिमानाचे खरे पैलू समोर येत होते. तसा तो अजूनच तिच्या प्रेमात पडत होता. आता हे चालत चालले होते, त्यामुळे हळूहळू बोलत इकडे तिकडे बघत निघाले होते. मी काय म्हणते सुहास, आपण महाबळेश्वरला जाऊया का? किती मस्त वातावरण असेल तिथे आता. थंडीमध्ये खूप मस्त वाटत असतं. माया पुन्हा त्या विषयावर आली. तसा तो मनापासून हसला आणि होकारार्थी मान हलवली. मग काय, स्वारी एकदम खुशीत. माया मस्त हवेत होती. पूर्ण रस्ता त्याला इकडून तिकडे कसं जायचं नुसती तोंडावरची बडबड ऐकायला मिळाली. तिच्या कोणत्या जागा आहेत बघण्यासारख्या अशी ही बडबड चालू होती. आणि हा सर्वांना भेटेल त्यांना बोलत तिच्यासोबत हो हो करत चालला होता. थोड्या वेळाने ते घरी पोहोचले तर दारात खूप साऱ्या चपला जमलेल्या दिसल्या. ते पाहून मायाच्या कपाळावर आढ्या पडल्या. सुहास तिला तिथे सोडून धावतच घरात शिरला तर मित्र आणि गौरी वाट पाहत बसले होते. बाबा सारखे कॉल करत होते आणि मनीषा सारीचा पदर खांद्यावर घेऊन काळजी करत उभी होती. सुहासला पाहिलं तसे सगळे खाडकन उभे राहिले. त्यातला एक माणूस पटकन त्याच्या पायावर बसला. तो माणूस खूप वेळ सुन्न होता. घामाने त्याचा सदरा अंगाला चिकटला होता. डोळ्यात अश्रू भरलेले होते. चेहरा निस्तेज होता आणि डोळ्यात एक आशा दिसत होती त्यांच्या. साहेब, माझ्या लेकीला वाचवा, लेकीला वाचवा, पाया पडतो तुमच्या. त्यांनी पाय पकडले. तसा सुहास गोंधळला आणि माया पण. अहो, 1 मिनिट उठा. बरं काय झालं सांगा आधी. रडणं थांबवा. साहेब, माझ्या मुलीचा 8वा महिना संपला आहे. सुहास, सकाळपासून लेबर पण सुरू झालेत. मित्र सर्व साहित्य उचलत म्हणाला आणि सुहास पुढचं ऐकायला थांबलाच नाही. फ्रेश होऊन लगेच धावतच बाहेर आला. गौरी, सर्व तयार आहे का? गाव कोणतं? चला पटकन. बस रत्नाकर. रत्नाकर म्हणाला. आई बाबा, मी येतो. सुहास आलेल्या व्हॅनमध्ये बसले आणि निघाले. माया पूर्णच गोंधळली होती. काय सुरू आहे कळतच नव्हतं तिला. ती व्यक्ती कोण होती? सांगितलं काय? ऐकण्याआधी सुहास निघून गेला होता. तिला काही लिंकच लागत नव्हती. ती पटकन पुढे गेली आणि मनीषाजवळ जाऊन उभी राहिली. आत्या, काय चाललंय हे नक्की? सुहास कुठे गेलेत? आणि ती माणसं कोण होती? असं का रडत होते ते? कसं वाचवणार त्या मुलीला सुहास? मायाने प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. म्हणजे तुला माहीत नाही सुहास कोण आहे ते? आजवर कधी बोलणं नाही झालं का तुमच्या दोघांमध्ये? मनीषा म्हणाली आणि माया अजूनच गोंधळली. म्हणजे सुहास कोण आहेत? नाही, आमच्यात तसं काहीच बोलणं झालं नाही आणि मीही कधी विचारलं नाही. ती कपाळावर आढ्या पाडत म्हणाली. माया, बेटा, सुहास एक डॉक्टर आहे आणि त्याचा तो मित्र आणि गौरी ते दोन्ही पण डॉक्टर आहेत. विष्णुराव शांतपणे म्हणाले. तसं माया पटकन खाली बसली. काय? सुहास डॉक्टर? विष्णूजी आणि मनीषा एकमेकांकडे पाहू लागले. तुझ्या घरच्यांनी तुला सांगितलं नाही की सुहास एक डॉक्टर आहे? आणि सुहासही तुला कधी बोलला नाही त्याच्या व्यवसायाबद्दल? मनीषा तिच्या जवळ बसत म्हणाली.
हो नाही आत्या, माझ्या घरचे काहीच म्हणाले नाही. मी आजवर सुहासला एक शेतकरी समजत आले आहे. त्याचे शिक्षण ही कधी विचारलं नाही मी. मला एवढंच माहीत होतं की सुजाता एक मेडिकल स्टुडंट आहे. पण कुणीच मला कसं सांगितलं नाही. सगळ्यांनी मला अंधारात ठेवलं. माया नाराज होऊन म्हणाली, नाही, सुहास मला बोलला होता की तुला काही सांगायचं नाही, कारण त्याला बायको अशी नको होती जी त्याचं डॉक्टर आहे म्हणून स्वीकार करेल. तो व्यवसायाने जरी डॉक्टर असला आणि म्हणूनच त्याला आम्ही तुझ्या मम्मी पप्पांना सांगितलं शेती करायला खूप सुहास डॉक्टर आहे, त्यामुळे याच्याबद्दल तिला कधीच कळू देऊ डॉक्टर आहोत असं दाखवलं नाही. शेतकरी असं नाही. त्याचा अर्थ स्वीकार केला म्हणून त्यानेही होकार दिला. विष्णुराव समजवण्याच्या सुरात म्हणाले, पण लग्न झाल्यावर सांगू शकले असते ना ते की डॉक्टर आहे म्हणून. मी आजवर त्यांना शेतकरी समजत आले. नको नको ते बोलले त्यांना. ती स्वतःवर नाराज होत म्हणाली, हे बघ माया, माझा मुलगा खूप वेगळा आहे, खूप समजूतदार, खूप मायाळू, दुसऱ्यांचा खूप विचार करतो तो, पण तो स्वाभिमानी तेवढाच आहे. त्याला शिक्षणावरून, त्याच्या पैशावरून मुलगी नको हवी होती. त्याने कधी प्रेमात पडण्याचाही विचार केला नाही, पण त्याची अशी इच्छा होती की डॉक्टर बनावं. पण शेतकरी हेच नाव पुढे केलं नेहमी. तो खरा शेतकरी आहे. डॉक्टर ही त्याची समाजसेवा आहे. गावात दिसत नाही, पण ती प्रश्नात पाहत म्हणाली, प्रत्येक गावात दवाखाना आहे. ती व्हॅन गेली ना, तोच दवाखाना त्यांचा. निरीक्षण केलंस का? किती मोठी आहे ती. त्यात सर्व ऑपरेट करतो तो. प्रत्येक 2-3 गावामध्ये मिळून एक असं स्वतःचं हॉस्पिटल बांधलं आहे. मित्र आणि गौरी जास्तीत जास्त वेळ तिथेच असतात आणि गरज पडेल तसं सुहास जातो, पण फ्री ऑफ कॉस्ट. तो पैसे घेत नाही कुणाकडूनच. विष्णूजी अभिमानाने हसत म्हणाले, हॉस्पिटल होत असेल पण एक समाजसेवा म्हणून तो हे सर्व करतो. तसंही शेतीतून बराच फायदा होतो, त्यामुळे जास्तीत जास्त त्यातच गुंतून असतो, असं मनीषा म्हणाली. व्हेरी कम्फर्टेबल जॉब, आय कांट बिलीव्ह इट, माया मनातल्या मनात म्हणाली. माझे सर्व व्ह्युअर्स, तुम्हा सर्वांना इथून पुढे कुठल्या प्रकारची कथा ऐकायला आवडेल हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तुम्हा सर्वांना एक कळकळीची विनंती आहे, जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मागील काही दिवसांपासून सबस्क्राईब करणाऱ्यांचा रेशो हा खूप जास्त कमी आहे. प्लीज असं करू नका. तुमचं एक सबस्क्राईब केल्याने आम्हाला लाख मोलाचं इन्स्पिरेशन मिळतं इथून पुढे तुमच्यासाठी छान अशा स्टोरी आणण्यासाठी. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन अशा कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.